नमस्कार. मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडियन आर्मी यांच्याअंतर्गत आलेली मोठी भरती रिक्रुटमेंट रॅली, इंडियन आर्मी रॅली नोटिफिकेशन 2021-22 हेडक्वार्टर पुणे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, आता आर्मीची भरतीसुद्धा हळूहळू सुरू झालेली आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन जे की पुणे विभागातली जी रॅली असते याचं नोटिफिकेशन इंडियन आर्मीने जाहीर केलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर www.joinindianarmy.gov.in याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ते तुम्ही जरूर बघा आणि तुम्हाला ॲप्लाय पण त्याच ॲड्रेसवर करायचं आहे. तर याला कोण कोण ॲप्लाय करू शकतं व कोण कोण नाही करू शकत आणि त्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मिशन पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. तर लक्षात ठेवा की तुमची जी भरती आहे ही अहमदनगरमध्ये होणार आहे आणि तुमची रॅली आहे 7 सप्टेंबर 2021 ते 23 सप्टेंबर 2021 या तारखेला घेतली जाणार आहे. आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं, ऑनलाईन फॉर्म भरणं कंपल्सरी आहे आणि ते तुम्हाला फॉर्म www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला भरायचं आहे. कधी भरायचं आहे तर 9 तारखेपासून 22 ऑगस्ट म्हणजे 9 जुलैपासून 22 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतरच तुमचं हॉल तिकीट इश्यू होईल आणि तेवढेच विद्यार्थी, तेवढेच मेल कॅन्डिडेट्स हे एक्झाम देणार आहेत. त्यानंतरची अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पेशल इंस्ट्रक्शन म्हणून दिलं आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही रॅलीमध्ये जाल, तुमचं ॲडमिट कार्ड येईल त्यावर तुमची डेट मेन्शन आली की तुम्हाला या तारखेला या ठिकाणी या टायमिंगला तुम्हाला उपस्थित राहायचे. तर तेव्हा उपस्थित राहताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोविड निगेटिव्ह रिपोर्ट म्हणजेच तुम्ही कोविड फ्री असणं त्यांना सर्टिफिकेट पाहिजे. ते सर्टिफिकेटचा नमुना त्यांनी खाली दिलेला आहे, तो पण आपण पाहणार आहोत. तर तुम्ही जास्तीत जास्त 72 तासाच्या अगोदर तुमच्याकडे रिपोर्ट पाहिजे की तुम्ही कोविड निगेटिव्ह आहात आणि तो तुम्हाला ॲट द टाईम रॅलीला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तो रिपोर्ट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल ते रॅलीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तसेच जे विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह असतील तेसुद्धा विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. तर आता यामध्ये ॲप्लाय कोणकोणते जिल्हे करू शकतात तर अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांचा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. बाकीचे जिल्हे आहेत त्यामध्ये उर्वरित महाराष्ट्र यांच्याबद्दल आत्ता नोटिफिकेशन आलेलं नाही, ते सुद्धा लवकरच पब्लिश केलं जाईल. तर लक्षात ठेवा की अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर हे 7 जिल्हे फक्त यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमची रॅली आहे ते आता सांगितलं की 7 सप्टेंबर 2021 ते 23 सप्टेंबर 2021 या रोजी घेतली जाईल. आणि कुठं असेल तरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जे आहे अहमदनगरमध्ये त्या विद्यापीठामध्ये तुमची ही भरती घेतली जाईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी आहे, जे की तुम्हाला 9 जुलैपासून सुरू करायचे आहेत आणि 22 ऑगस्टपर्यंत तुमची लास्ट डेट आहे. आणि ते तुम्हाला करायचे www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता यामध्ये जे पदे आहेत ती कोणती आहेत तर सोल्जर जनरल ड्युटी, याची वयोमर्यादा आहे 17.5 ते 21 वर्ष. त्या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे की 1 ऑक्टोबर 2000 ते 1 एप्रिल 2004 यामधील त्याची बजेट असली पाहिजे. त्यानंतर हाईट लागेल तुम्हाला त्यासाठी 168 सेंटीमीटर, वेट कमीत कमी 50 किलो असणं गरजेचं आहे आणि छाती तुमची आहे 77 न फुगवता प्लस 5 सेंटीमीटर म्हणजे 77 फुगवून तुमची छाती भरली पाहिजे. आणि यासाठी तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ही फक्त 10वी पास असणं तुम्ही गरजेचं आहे. त्याला तुम्ही सोल्जर जनरल ड्युटी या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ही सोल्जर ट्रेड्समन, हे सुद्धा 10वी पासची पोस्ट आहे. त्याचं वय 17.5 ते 23 आहे. वर्षाचं 17.5 ते 21 होतं, याचं 17.5 ते 23 वय आहे. आणि तुम्हाला तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 यामधील पाहिजे. जर ती डेट ऑफ बर्थ असेल तुमची सपोज 1 एप्रिल 2004 तरीसुद्धा तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. त्यानंतर ह्याचीसुद्धा हाईट 168 सेंटीमीटर, वेट 48 किलो आणि तुमची छाती आहे ही न फुगवता 76 सेंटीमीटर
आणि फुगवून 76+5 म्हणजेच 81 सेंटीमीटर भरली पाहिजे. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तिसरी जी पोस्ट आहे ही सोल्जर ट्रेड्समन 8वी पासवरची पोस्ट आहे. याचीसुद्धा एज लिमिट 17.5 ते 23 वर्ष आहे. जन्मतारीख ठिकाणी दिलेलं आहे सेम आहे. हाईट 108 सेंटीमीटर, वजन 28 किलो आणि चेस्ट तुमची 76+5. यासाठी फक्त 8वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ही जी पोस्ट आहे नंतरची सोल्जर टेक्निकल, त्याचं जे वयोमर्यादा आहे हे सुद्धा 17.5 ते 23 वर्ष असणं गरजेचं आहे. यासाठी जन्मतारीख दिलेलं आहे. उंची 167 सेंटीमीटर, वजन 50 किलो तुमचं भरलं पाहिजे कमीत कमी. त्यानंतर चेस्ट 76 सेंटीमीटर न फुगवता फुगवून 76+5 81 सेंटीमीटर. आणि याची जी शैक्षणिक पात्रता आहे ही काय असणार तर तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे. सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी खास भरते ही पोस्ट आहे. 12वी सायन्स ज्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश ह्या विषय होते. आणि त्यामुळे तुम्हाला 12वीला सायन्समधून 50% तुम्हाला असणं गरजेचं आहे. 12वी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषय असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक विषयामध्ये 40% मार्क असणं गरजेचं आहे. म्हणजे 100पैकी 40 मार्क असणं गरजेचं आहे. तर तुम्ही सोल्जर टेक्निकल या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर सोल्जर टेक्निकल एक्झामिनर म्हणून आहे. सेम तीच प्रोसेस आहे. ही सेमच क्रायटेरिया आहे. सोल्जर टेक्निकल आणि सोल्जर टेक्निकल एव्हिएशन ही जी पोस्ट आहे. आणि शेवटची जी पोस्ट आहे सोल्जर नर्सिंग असिस्टंट ही जी पोस्ट आहे. यासाठी वयोमर्यादा सेम आहे 17 ते 23 वर्ष. आणि तुमचं शिक्षण जे आहे हे 12वी पास असणं गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश 50% मार्क असणं गरजेचं आहे तुम्हाला 12वी सायन्समध्ये. आणि प्रत्येक विषयात 40% मार्क असणं गरजेचं आहे. तर ह्या पोस्ट आहेत आणि प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता आहे. तसेच उंची, वजन, छाती, तुमचं वय हे बघून घ्या. आता वय कधी कॅल्क्युलेट करायचं किंवा कोणत्या डेटला त्यांना वय तुमचं पाहिजे हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. त्यानंतर तुमचं हे फिजिकल आहे जे की तुम्हाला 1600 मीटर पळायचं आहे 5.5 मिनटात. त्याला 60 मार्क असतील. त्यानंतर पुलअप्स आहेत. त्याचे मार्क तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की कोणत्या इव्हेंटला किती मार्क आहेत. 9 फीट डिच, झिगझॅग बॅलन्स. तुम्ही जर आर्मीची तयार करत असाल तर तुम्हाला हे सर्व इव्हेंट माहीतच असतील. हे फिजिकलचे टेस्ट आहेत. त्यानंतर तुमची मेडिकल घेतलं जाईल. मेडिकल झाल्यानंतर जे विद्यार्थी फिट आहेत त्यांना फिट ग्राह्य धरलं जाईल व जे विद्यार्थी अनफिट आहेत त्यांना काही दिवसांचा टाईम देऊन तुमचं रिमेडिकल केलं जाईल. व त्यानंतर तुमची जी रिटर्न एक्झाम आहे, लेखी परीक्षा आहे, ही नोव्हेंबर 2021 या महिन्यामध्ये टेंटेटिव्ह घेतली जाईल आहे. टेंटेटिव्ह याचं कारण म्हणजे कोरोना जर वाढला तर पोस्टपोन होऊ शकते. पण शक्यतो नोव्हेंबरला तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. तुमची फिजिकल मेडिकल आत्ता होईल सप्टेंबर महिन्यामध्ये आणि लेखी परीक्षा ही नोव्हेंबर 2021 रोजी घेतली जाईल. त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट न्यायचे आहेत सोबत त्यामध्ये ॲडमिट कार्ड तुमचं येईलच वेबसाईटवर, ते असणं तेवढं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येकासाठी तुमचे डॉक्युमेंट आहे त्या ओरिजिनल प्लस 2 अटेस्टेड कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या 2 कॉपी अटेस्ट केलेलं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे ॲडमिट कार्ड. त्यानंतर तुमचे फोटो 20 कॉपी त्यांना फोटोचे पाहिजेत. त्यानंतर तुमचे शैक्षणिक पात्रतेचे जे असतील 8वी, 10वी, 12वी जे काय असेल ते त्याचं सर्टिफिकेट. 10वी 12वी असेल तर मार्कलिस्ट प्लस बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट. डोमासाईल तुम्हाला काढणं गरजेचं आहे जे की तुम्ही तहसीलदारचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तलाठीचा रहिवासी दाखला चालणार नाही, तुम्हाला तहसीलदारमधूनच काढावा लागेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट जे की तुम्हाला कोणत्याही शाळेतनं प्रिन्सिपल देऊ शकतात. कॅरेक्टर सर्टिफिकेट जे तुमच्या गावातील सरपंच तुम्हाला किंवा शहरामधील म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे माणसं असतील त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर NCC सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे, NCC ABC असेल सर्टिफिकेट, ते कोणतेही असेल ते सोबत न्या. त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा मार्क त्यांनी देणार आहेत. त्यानंतर हे स्पोर्ट्स संदर्भात माहिती दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं ॲफिडेविट असतं ते तुम्हाला 10 रुपयाच्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प घेऊन तुम्हाला ॲफिडेविट कंपल्सरी असणं गरजेचं आहे. विदाऊट ॲफिडेविट तुम्हाला तिथं एंट्री भेटणार नाही. त्यामुळे ॲफिडेविट तुम्ही काढून घ्या.
ॲट द टाईम ऑफ एक्झामच्या आधीवर. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी मार्क दिलेत बघा, बोनस मार्क. एन सी सी तुमच्याकडे जर ए सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा आहेत. बी सर्टिफिकेट असेल तर 10 मार्क एक्स्ट्रा आहेत. आणि सी सर्टिफिकेट असेल तर 15 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा आहेत. जे विद्यार्थ्यांचं एन सी सी असेल त्यांनी ए बी सी कोणते सर्टिफिकेट असेल त्यांनी त्यापैकी कोणते एक घेऊन जायचं आहे, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे हे तुमची कॅल्क्युलेट करताना 1 ऑक्टोबर 2021ला तुमचं वय काढायचं आहे. तुम्ही जर 1 ऑक्टोबर 2021ला वय बसत असेल तर तुम्ही या रॅलीसाठी अर्ज करू शकता. डॉक्युमेंट सांगितले की तुमचं डोमासाईल ॲफिडेविट, शैक्षणिक पत्र जे असेल त्याचं मार्कलिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट सर्व एकत्रित करा. तुम्हाला ओरिजिनल प्लस 2 कॉपीज अटेस्ट केलेलं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविड निगेटिव्ह रिपोर्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जो की जास्तीत जास्त 72 तासापूर्वीचा नसला पाहिजे. 72 तासाच्या आतला तुमच्याकडे रिपोर्ट असणं गरजेचं आहे. सपोज तुमची डेट आहे, तुमची एक्झाम आहे 15 ऑगस्टला, तर तुमच्याकडं 13-14 तारखेचं निगेटिव्ह रिपोर्ट कोविडचा असणं ह्या 2 तारखेचा गरजेचं आहे. 72 तासापेक्षा जुना रिपोर्ट त्यांना चालणार नाही. हे त्यांनी काही फॉर्मॅट दिले आहेत. त्यामध्ये हा ॲफिडेविटचा फॉर्मॅट आहे. पहिला फॉर्मॅट तुम्हाला माहीत असेलच. या पद्धतीने तुम्हाला ॲफिडेविट करायचं आहे आणि त्यावर 10 रुपयाचा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प घ्यायचा आहे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट कोविड फ्रीचं या पद्धतीने तुम्हाला डॉक्टरांकडून घ्यायचं आहे. हे सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री करताना दाखवायचं आहे, तरच तुम्हाला रॅलीमध्ये एंट्री भेटणार आहे. त्यानंतर हा टॅटू संदर्भात सर्टिफिकेट आहे, जे की फक्त जे ट्रायबल कम्युनिटीमध्ये जे येतात विद्यार्थी त्यांच्यासाठी खास आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व नोटिफिकेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा मी टाकलेलं आहे. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या व्हिडिओ नोटिफिकेशनची लिंक मी दिलेली आहे. तर अप्लाय करण्याची तारीख आहे 9 जुलै ते 22 ऑगस्ट. वेबसाईट आहे www.joininarmy.nic.in. 6 जिल्ह्यातील भरती होती. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांची भरती होता. लवकरच याच्या पाठोपाठ नोटिफिकेशन रिलीज करेल. त्यामुळं जे विद्यार्थी यासाठी तयार करत आहेत त्यांनी त्यांची तयारी आता सुरुवात केली पाहिजे, फिजिकल तसेच लेखी परीक्षेसाठी. तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमचे जे कोण नातेवाईक असतील, मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.